तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राम प्रशासन हा जो चॅप्टर आहे पॉलिटीमधील, तर पॉलिटीचं लेक्चर घेणार आहे आपण ह्याच्यावरती. हे जे पुस्तक आहे MPSC 21,000 प्रश्नसंच आहे, ह्याच्यामधील सर्व प्रश्न आपण बघणार आहे. ग्राम प्रशासन जो आपला चॅप्टर आहे तो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्ही बघू शकता दरवर्षी 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते पॉलिटीमध्ये सेक्शनमध्ये 10 प्रश्न जे येत होते आतापर्यंत, त्यातले 2 प्रश्न जे आहेत ते ग्राम प्रशासन ह्याच्यावरती असायचे. तर प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचा धडा आहे, आपण यामध्ये बघूया. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न असेल आपल्यासाठी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर किती वर्षापर्यंत ती अस्तित्वात राहील? तर तिचा आन्सर आहे 3, म्हणजे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून जी आहे ती 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील, असं राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये जे आहे ती सांगण्यात आलेलं आहे. आता आपण एक्सप्लेन बघूया याचं काय विषय आहे. तर 243 मध्ये काय आहे, पंचायतीचा कालावधी दिलेला आहे. तर प्रत्येक पंचायत पहिल्या सभेकरिता निश्चित दिनांकापासून जी आहे ती 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. कोणतीही पंचायत मुदतपूर्व विसर्जित करता येईल, परंतु कोणत्याही पंचायतीला कालावधी जो आहे तो 5 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. त्यानंतर पंचायतीची निवडणूक केव्हा घेतली जाते, तर 5 वर्षाचा कालावधी संपल्यापूर्वी जी आहे ती घेतली जाते. तसंच पंचायत विसर्जनाच्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत जी निवडणूक घेतली जाईल, पण विसर्जित केल्यानंतरचा उर्वरित कालावधी असणार आहे 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे हे विधानं जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पंचायतच्या. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते काम ग्रामसचिवाचे नाही? याचं उत्तर 4 आहे, म्हणजे यापैकी नाही. तर आपण पहिलं बघूया, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे हे काम आहे. तसेच ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध कराची वसुली करणे. आता ग्रामसेवक जो असतो त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे जे CO असतात ते करत असतात. जिल्हा निवड समिती मार्फत त्यांची निवड होत असते. हा जो आहे तो जिल्हा सेवा वर्ग 3 मधील कर्मचारी असून तो जिल्हा निधीमधून काम करतो. ग्रामसेवक जो आहे त्याला आपण ग्रामसभेचा सचिव देखील म्हणतो. ग्रामसेवकास आपण बालविवाह प्रतिबंध अधिकारी देखील म्हटलं असतं. पात्रता काय असते, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, पदवीधर असला पाहिजे. 2018 पासून ही अट सांगण्यात आलेली आहे आणि COच्या मते तो योग्य असावा. आता राजीनामा बडतर्फी जी आहे ती CO करतात, म्हणजेच जिल्हा परिषदेचे CO. आणि त्याचे अधिकार व कार्य काय आहेत, तर गावातील विविध कर जे असतील ते गोळा करणे, त्याचबरोबर जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी करणे. सचिव या नात्याने ग्रामपंचायतीचे कामकाजाचे इतिवृत्त लिहिणे, ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित ठेवणे, त्यानंतर ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल हिशोब पंचायत समिती व जिल्हा परिषदेला सादर करणे आणि RTIने अंतर्गत मागवलेली माहिती उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर ग्रामनिधी सांभाळणे आणि दैनंदिन कामकाज पाहणे ग्रामपंचायतीचे, हे जे आहे ते ग्रामसेवकाचे कामकाज असते. तसेच ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कुठं आहे त्या ठिकाणी दिले बघा. परभणी असेल, बुलढाणा असेल, त्याचबरोबर ठाणे, अमरावती या ठिकाणी विचारणार नाहीत कधी. ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीची एक ग्रामसेवक असतो, असं सांगण्यात आलंय. तर हे कोणत्या कायद्यानुसार चालतं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत. खालील कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित समिती नाही? तर हिचं उत्तर 2 आहे. 2 म्हणजे राजमनार समिती. तर ही जी समिती आहे ती केंद्र व राज्य यांच्या संबंधाची समिती आहे. तर पंचायत समितीच्या राज्यासंबंधित केंद्र व राज्याच्या समिती आहेत, त्यामध्ये बघूया. पहिली असेल यामध्ये बलवंतराय समिती, 1958 मध्ये स्थापन झाली होती. त्यानंतर तखतमल जैन अभ्यास समिती 1966, अशोक मेहता समिती 1977, ह्यालाच राष्ट्रीय मूल्यमापन समिती म्हणतात. GVK राव समिती असेल 1985, PK थगन 1988 आणि LM सिंघवी 1986. तर राज्यामध्ये कोणत्या समिती येतात, तर राज्यामध्ये पहिल्या असेल वसंतराव नाईक समिती 1960, बोंगीरवार समिती 1970, त्याला जर पंचायत पुनर्विलोकन समिती म्हणतात. त्यानंतर बाबूराव काळे समिती 1980 आणि PB पाटील समिती 1984 अंतर्गत. पुढील आपण बघूया, ग्रामसभेच्या
रचनेनुसार अचूक वाक्याचा समूह बनवा. तर हे जे प्रश्न आहे तो हा चुकीचा आहे. एमपीएससीने हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल केला आहे. तर देखील आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूया काय दिलेले आहे. कलम 243 मध्ये प्रत्येक गावासाठी ग्रामसभेची स्थापना करण्यात आलेली आहे, ती बंधनकारक आहे. तर ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री व पुरुष मतदानाचा सहभाग होतो. त्याच्यामध्ये 18 वर्षावरील स्त्री पुरुषांचा सहभाग होतो. ग्रामसभेला लोकशाहीची कडा म्हणतात. याची गणपूर्ती किती असते तर गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100 इतकी गणपूर्ती असावी लागते. सभा जी आहे ती प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये किमान 4 वेळा घेणे बंधनकारक आहे. तसेच 2 सभा ज्या आहेत त्या 4 महिन्यापेक्षा जास्त अंतराच्या नसाव्या. ग्रामसभेमध्ये बोलण्याची जबाबदारी जी असते ती सरपंचावर असते. ग्रामसभेचा अध्यक्ष, प्रत्येक सभेचा अध्यक्ष जो आहे तो सरपंचच असतो. गैरहजेरीमध्ये उपसरपंच जे आहे ते त्याचे बोलू शकतो. या दोघांच्याही गैरहजेरीत जे आहे ते ज्येष्ठतम ग्रामपंचायत सदस्य असतील. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आता 73व्या घटनादुरुस्तीनुसार 1973 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या होत्या. तर त्यामध्ये नवीन जबाबदारीमध्ये भूमी सुधार कायदा लागू करणे आणि त्यानंतर डी म्हणजे गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. हे जे आहे ते विधान बरोबर नाही. बाकी सर्व विधान बरोबर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वनोद्यान, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे आणि तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे जे आहे ते जबाबदाऱ्या होत्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीला. पुढील आपण एक्सप्लेनेशन बघूया. आता इथं 73व्या घटनादुरुस्तीनुसार 1973 नुसार 11व्या अनुसूचीमध्ये जे आहे ते 29 विषय समाविष्ट करण्यात आले. तर कृषी विस्तारित शेती असेल, जसं की जमीन सुधारणा, जमीन महसुलाचे कार्यान्वयन, मृदा संधारण, तसेच लहान पाटबंधारे या सर्व गोष्टी किंवा मत्स्य व्यवसाय या गोष्टी आहेत. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लघु उद्योग असतील, कुटीर उद्योग, ग्रामीण गृह उद्योग, इंधन वगैरे यांच्या सुविधा करून दिल्या. तंत्रनिकेतन व व्यवसाय शिक्षणासाठी सुविधा असाव्या. प्रौढ व अनौपचारिक शिक्षण असेल, प्राथमिक माध्यमिक शाळांसह शिक्षण, ग्रंथालय असतील, सांस्कृतिक कार्य असतील, बाजार जत्रा, कुटुंब कल्याणामध्ये महिला व बाल विकास, अपंग व मानसिक वाढ खुंटलेल्या कल्याणासह समाज विकास असेल, दुर्बल घटकाचे कल्याण जसं की SC ST यांचे, सार्वजनिक वितरण पद्धती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यामध्ये येतात. परंतु मनोरंजन व्यवस्था यामध्ये येत नाही. त्यामुळे ड विधान चुकीचं आहे. पुढील बघूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर हे देखील प्रश्न जो आहे तो चुकलेला आहे. बरोबर विधानं शोधायची होती आपल्याला. तर आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूया का चुकलेलं आहे ते. तर जिल्हा परिषदेला आवश्यक तेवढ्या सभा घेता येतात, लक्षात ठेवा. परंतु 2 सलग सभांमध्ये जे आहे ते 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. त्यामुळे विधान अ चुकीचं आहे. विधान अ मध्ये काय दिलेलं आहे तर 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. तर हे विधान चुकीचं आहे. तर 3 पाहिजे, 3 महिन्यापेक्षा जास्त नसावे. पुढे विशेष सभा 2 पंचमान सदस्यांनी मागणी केल्यास 7 दिवसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष नोटीस काढतात. त्यामुळे ब चुकीचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, जिल्हा परिषद अध्यक्षांनी विशेष सभा न बोलवल्यास विभागीय आयुक्त बोलवत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष महत्त्वाचा आहे. सभेचा अध्यक्ष कोण असतो तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष असतात, जसं की आपण ग्रामसभेमध्ये बघितलं. अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असतील तर उपस्थित सदस्यांपैकी एक अध्यक्ष म्हणून निवड करतात. गणपूर्ती जी आहे ती 103 सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. नसल्यामध्ये ही तहकूब केली जाईल. तहकूब सभा जी आहे ती पुन्हा भरल्यास गणपूर्तीची आवश्यकता नसते. ठरावामध्ये बदल काय होतो तर जिल्हा परिषदेने केलेल्या ठरावात जर 3 महिन्याच्या आत बदल करायचे असेल तर 50% सदस्यांची बहुमताने ठराव पारित होणे गरजेचे आहे. पुढील आपण प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधित तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर यामधील कोणते विधान योग्य आहे ते शोधायचं आहे. तर 2 विधान बरोबर आहे, म्हणजे ब, क, ई. तर आपण बघूया ब नंबरचं विधान. ग्राम विकास समितीच्या सदस्यापैकी 1/3 कमी नसतील तर इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. पुढे क विधान म्हणजे तिच्या सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील तर इतके सदस्य महिला असतील. आणि ई विधान आहे ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य व सचिव असेल. तर हे ग्रामविकास समित्या संदर्भामध्ये विधान बरोबर आहे. आपण एक बाय एक एक्सप्लेनेशन बघूया आता व्यवस्थित.
स्थापन कोण करते? ग्रामविकास समित्या तर ग्रामसभा स्थापन करते. परंतु ग्रामपंचायतीची चर्चा करूनच ही स्थापन केली जाते. 12 ते 24 सदस्य असतात. ह्याच्यामध्ये अध्यक्ष असतो तो सरपंच असतो, यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष असतो. सदस्य सचिव कोण असतो? ग्रामसेवक. यात एक तृतीयांश सदस्य असतात ते ग्रामपंचायतीचे सदस्य असतात. 50% सदस्य महिला असतील आणि शासन निर्देशाप्रमाणे SC ST OBC साठी जागा यामध्ये दिल्या जातात. पुढे ज्यावेळेस ग्रामविकास समिती जी आहे ती केवळ महिलांकरिता व दुर्बल घटकांकरिता स्थापन करण्यात येत असेल तेव्हा 3/4 सदस्य महिला दुर्बल घटकातील असतात. तसेच ग्रामविकास समितीकडे सोपवलेली कार्य व अधिकार ग्रामसभेचे 2/3 बहुमताने काढून पण घेता येतात. पुढे ग्रामविकास समिती पुनर्गठक कधी? तर नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यावरती 45 दिवसाच्या आत ही करता येते. या समितीची मुदत किती असते? तर ग्रामपंचायतीच्या मुदत एवढीच याची पण मुदत असते. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, यामधील कोणती विधानं बरोबर आहेत ते सांगायचं आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त अविधान बरोबर आहे ते आपण बघू. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून केली जाते तर अथवा उपसरपंचाचे राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 दिवसाच्या आत भरले जाईल. तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे असं सांगितलं याच्यामध्ये. तर रिक्त झालेली जागा किती दिवसात भरली जावी? तर सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य या सर्वांचीच जागा ही कोणत्या कारणावरून रिक्त झाली आहे तर 30 दिवसाच्या आत भरली जाते. ते आपण थोडक्यात बघू. आता इथं त्यांनी दिलेलं आहे इथं 30 दिवसाच्या आत भरले जाणे गरजेचे आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. 3 दिवस नाही ते. तर ह्यामध्ये काय आहे तर सरपंचाचे, उपसरपंचाचे किंवा सदस्याचे पद उर्वरित काळापर्यंत जे आहे ते निवडणूक घेऊन भरण्यात येते रिक्त झाल्यामध्ये. तर सरपंच याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून घेतली जाते. उपसरपंचाची राजीनाम्यामुळे इतर कारणामुळे पद रिक्त झाल्यास ते सदस्यांचे असते. याच्या बाबतीत पद रिक्त झाल्यास दिनांकापासून 30 दिवसाच्या आत पद भरले जाईल, म्हणून सदस्यांचेही पद 30 दिवसाच्या आत भरले जाते. पुढे जाऊन थेट जनतेद्वारे सरपंच निवडलेल्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंचाचे पद असतील ते 30 दिवसाच्या आत निर्वाचित सदस्य जे असतील त्यामधील त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून जी आहे ती निवड केली जाते. लक्षात ठेवा. म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, सदस्य यापैकी कोणाचेही पद कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास 30 दिवसाच्या आत भरले जाईल. इतर महत्त्वाचे काय तर सध्या सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करता येत नाही. तसेच 2022 पासून शिंदे सरकारने थेट सरपंच निवड ही तरतूद केली आहे. 2018 ते 22 पर्यंत थेट सरपंच ही तरतूद होती. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली सभा जिल्हाधिकारी बोलवत असतात. त्यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी या सभेत सरपंच, उपसरपंच याची निवड करतात. समान मते असले तर चिठ्ठ्या टाकूनही केली जाते. तर 15 दिवसाच्या आत जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. यांच्या विरुद्ध 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे जे आहे ते निर्णय अंतिम असतो त्यांचा निवडीबाबत. सरपंचाच्या विवाद झाला तर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती? तर 2 याचं उत्तर आहे, म्हणजे PB पाटील समिती यांनी प्रत्यक्ष पद्धतीने जनतेतून निवड करण्याची केली होती. समितीचे नाव आहे पंचायत राज पुनर्विलोकन समिती. 1986 रोजी अहवाल करण्यात आला होता. सदस्य होते PB पाटील, अध्यक्ष होते, त्याचे 9 सदस्य होते. कशासाठी? तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींबाबत ही करण्यात आली होती. महत्त्वाच्या शिफारसी काय तर सरपंचाची निवड थेट जनतेतून करतावी. राज्यस्तरावरती राज्य स्वतंत्र निवडणूक आयोग असावा, स्थापन करण्यात यावा. जिल्हा परिषद पदाधिकारी विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यास 1 वर्ष अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तसेच महसुली कार्य ग्रामपंचायतीकडे असावीत. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावा. जिल्हा परिषदमधील 1/4 जागा या महिलांसाठी राखीव असाव्या. आणि जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे नाव जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ असे करण्यात यावे, अशी त्यांची महत्त्वाच्या शिफारसी होत्या PB पाटील समितीच्या. पुढील प्रश्न, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? हा प्रश्न देखील रद्द करण्यात आलेला आहे. तर आपण ग्रामसभाच्या बाबत बघूया. ग्रामसभा 243 अनुसार स्थापन झाली. याची रचना जी आहे ती ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा याच्यामध्ये समावेश होतो.
प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये 4 सभा घेणे बंधनकारक आहे. सभा कोण बोलवते तर सरपंचाची जबाबदारी असते. त्यांच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच, अध्यक्ष सरपंच असतात. घनपूर्ती ग्रामसभेच्या एकूण सदस्याच्या 15% किंवा 100 असावी. त्यानंतर ग्रामसभेचे काही अधिकार आणि कर्तव्य बघूया. विकास योजनांवर खर्च करण्याची परवानगी देणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजनांची अंमलापूर्ती करणे, तसेच ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक जे आहे ते ग्रामसभेपुढे ठेवणे, तसेच ह्याच्यामध्ये जे आहे ते बंधनकारक आहे. तर वरील प्रश्नामध्ये एकापेक्षा अधिक विधाने चुकीची असल्यामुळे प्रश्न रद्द झालेला आहे. पुढील प्रश्न बघूया आता. खालील विधाने विचारात घ्या, कोणती विधानं बरोबर आहेत ते बघायचं. तर विधान ब बरोबर आहे. याच्यामध्ये म्हणजे काय आहे तर प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली जावी हे आहे. तर ग्रामसभामध्ये यात ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ म्हणजे 18 वर्षावरील नागरिकांचा समावेश होतो. ग्रामसभा लोकशाहीचा मूलभूत घटक आहे. 4 सभा ज्या आहेत त्या आमंत्रण करणे बंधन असते सरपंचावरती. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सभा आमंत्रित करते, अध्यक्षस्थान भूषवते. पुढील प्रश्न बघूया. ह्याच्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते बघायचं. ह्याच्यामध्ये दोन्ही देखील विधानं बरोबर आहेत. तर पहिलं विधान बघू आपण. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या सहमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने सहमत करून त्यात फेरबदल, सुधारणा किंवा फेरफार करता येईल अथवा तो रद्द देखील करता येऊ शकतो. पुढील आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांची पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात सहमत झाल्यास तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा असतील फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. त्यामुळे विधान दोन्ही देखील यामध्ये बरोबर आहेत. ग्रामसभेमध्ये दारूबंदी ठराव असेल तर 50% मतदार स्त्री असणे गरजेचे आहे. साध्या बहुमताने पास होणे. पारित झाल्यास रद्द करायचा झाल्यास जिल्हाधिकारी 1 वर्ष विचारात घेत नाहीत. पारित न झाल्यामध्ये 1 वर्ष मांडता येत नाही. पुढील प्रश्न. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान म्हणजे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. याचा स्थापना जी आहे ती 2018 मध्ये करण्यात आली होती. उद्देश आहे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम असणारी योजना तयार करणे. वित्त पुरवठ्यासाठी वाटा असेल 60-40 केंद्र आणि राज्याचा. तर यामध्ये केंद्र पूर्वोत्तर राज्य जे असतील त्यांच्यासाठी 90-100 म्हणजे 90% केंद्र भरेल, 10% पूर्वोत्तर असलेले राज्य. अनुच्छेदाने आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर पहिला असेल 243 क. याचं उत्तर बघूया आपण. 3 आहे म्हणजे 243 क जे आहे ते ग्रामसभा हा विषय आहे अनुच्छेदामध्ये. 243 घ ह्याच्यामध्ये जागांचे आरक्षण दिलेलं आहे. पुढे ख मध्ये पंचायताची स्थापना असेल आणि ट मध्ये निवडणुका ह्यामध्ये येतात. तर राज्य निवडणूक आयोग 1994 मध्ये स्थापन झाला. तर 243 के आणि ZA नुसार ह्यामध्ये कलम आहेत. पहिले जे होते आयुक्त ते TN चौधरी होते या राज्य निवडणूक आयोगाचे. सध्याचे आहे UPS मदान 2019 पर्यंतचे. आता चेंज झालेत. कार्य आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्या निवडणुका घेणे. लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ग्रामीण आणि शहरी भागामध्ये निवडणुका घेणे, मतदार याद्या तयार करणे, तसेच विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका फक्त ते राष्ट्रीय निर्वाचन आयोग पार पाडत असते. मतदार व्हा अभियान केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाने संयुक्त विद्यमाने लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी 2011 मध्ये चालू केले होते. बलवंतराय समिती स्थापना जी आहे ती कोणत्या हेतूने करण्यात आली होती? तर याचं उत्तर 2 आहे म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती करण्यात आली होती. बलवंतराय मेहता होते जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. 1957 मध्ये स्थापना करण्यात आली जी समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा यांच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. तर शिफारस होती ती त्रिसदस्यीय पंचायत राज्य असावे. तसेच ग्रामपंचायतीचा विकास ग्रामसचिव असावा. पंचायत समितीस जमीन महसुलापैकी 40% महसूल देण्यात यावा. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा जो आहे ते हस्तक्षेप नको. पंचायत समितीला अधिक महत्त्व द्यावे. आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे आणि न्यायपंचायती स्थापन करावी. तसेच ZP चा अध्यक्ष कलेक्टर असावा अशी यामध्ये निवड करण्यात आली होती.
पुढे जाऊन महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालील कोणती विधाने चुकीची आहेत असं विचारलेलं आहे. तर 4 विधान बरोबर आहे. म्हणजे सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही असं सांगितलं आहे. तर ह्याच्यामध्ये शिफारस पी.बी. पाटील समितीने केली 2022 मध्ये. निवडीपासून 2 वर्ष मांडता येणार नाही. मुदत समाप्त होण्याच्या 6 महिन्या अगोदर मांडता येणार नाही आणि एकदा फेटाळल्यानंतर 2 वर्ष जे आहे ते मांडता येत नाही. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती 1961 नुसार जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा असेल उत्तर बघूया आपण, जर 2 येत आहे म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या रचना याची जी आहे ती कलम 78 मध्ये दिलेली आहे. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक असेल ती कलम 97 मध्ये असेल. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचे कार्य जे आहे ते कलम 76 मध्ये असेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कलम 95 मध्ये कार्य आणि अधिकार दिलेले आहेत. तर यामध्ये ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 स्थापन आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी देखील एकच आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा नियम 1961. महानगरपालिकेसाठी 1949 चा कायदा आहे. बृहमुंबईसाठी वेगळा आहे 1988 चा. तर नागपूरसाठी 1948 चा. बृहमुंबईसाठी 1988 चा यामध्ये कायदा आहे. या तिन्ही कायद्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी अधिनियम आहे, त्याच्यामध्ये काही कलम तरतुदी बघूया. 5 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना असेल, 7 मध्ये त्याच्या बैठका आणि सरपंच कलम 30 मध्ये. जिल्हा परिषद व पंचायत समितीबाबत 6 मध्ये जे आहे ते जिल्हा परिषद स्थापन करणे. 54 मध्ये अधिकार पंचायतमध्ये पंचायत समितीची स्थापना यामध्ये दिलेली आहे. तसेच महानगरपालिकेची रचना, जागेचे आरक्षण, महापौर यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हा प्रश्न जे आहे ते राज्यसेवेच्या परीक्षेला वगैरे येत असतात. पुढील आपण प्रश्न बघूया. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या. तर यामध्ये कोणते विधान चुकीचे आहे, तर वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही. म्हणजे या समित्यांची रचना आणि सदस्यांची निवड पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. दुसरं, या समित्यामार्फत केंद्र शासन, राज्य शासन व इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करते. तर महानगर नियोजन समिती प्रत्येक महानगरपालिकेसाठी स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये समितीच्या बाबत समिती स्थापन करणे, राज्य शासन, समितीचे सदस्य भरणे, समितीचे भारत सरकार व राज्य शासन समितीचे कार्य जे आहे ते पार पाडणे, तसेच संघटना व संस्थांचे प्रतिनिधित्व करणे. ही समिती जी आहे ती विकास योजना तयार करताना राज्यपालांनी आदेशाने नमूद केलेल्या संस्था व संघटना याच्याशी चर्चा मसलत जी आहे ती करत असते. तसेच अध्यक्ष समितीने सुचवलेला विकास राज्य शासनाकडे पाठवत असते. संदर्भात खालीलपैकी कोणती विधान बिनचूक आहेत ती सांगायचं. तर अ आणि ब विधान बिनचूक आहे. म्हणजे या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकेच्या संदर्भामध्ये बाबीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे. आणि ब म्हणजे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेच्या कार्य अधिकारी यांना कायद्यामुळे बाधा पोचणार नाही हे. तर मणिपूर राज्यातील पहाडी क्षेत्राकरिता असलेल्या जिल्हा परिषदेच्या 73व्या घटनादुरुस्तीच्या 74व्या नव्हे तर या तरतुदीनुसार लागू होणार नाहीत. आणि 243 ZG नुसार निवडणुकी संदर्भात न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास मनाई आहे या ठिकाणी. तर ठराविक क्षेत्राला 73 आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे त्याची तरतुदी लागू नाहीत. फॉर एक्झाम्पल अनुसूचित क्षेत्र असतील, काही जनजाती असतील क्षेत्र यांना लागू होणार नाही. संसदेला कायद्याद्वारे लागू करता येईल हे, जसे की नागालँड, मेघालय, मिझोरम राज्याला हे लागू होत नाही. पण या राज्य विधानसभेचे विशेष बहुमताने मागणी घातल्यास लागू होईल. तसेच पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग गोरखा पहाडी झडपीशी संबंधित कोणत्याही बाबी लागू होत नाही. तसंच 243 D नुसार अरुणाचल प्रदेशला लागू होणार नाही. 243 ZC नुसार 74व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत काही अनुसूचित क्षेत्र असतील किंवा जनजाती यांना संसद कायद्यानुसार लागू होत नाही. जसं की पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेची कार्य अधिकारी यांना बाधा पोहोचेल अशा प्रकारे लागू करता येत नाही. तर हे झालं. आणि हस्तक्षेप करण्यास न्यायालयाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे अशी तरतूद 74व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे. तर 21 वर्ष कमीत कमी वयोमर्यादा आवश्यक आहे. 73व्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार 21 वर्ष करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थेला. तसंच विधानसभा लोकसभेसाठी 25 वर्ष उमेदवारासाठी, विधान परिषद राज्यसभा असेल 30 वर्ष, राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष यामध्ये आहे.
तर पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, कोणती विधानं बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली एप्रिलच्या. तर याला दर्जा घटनात्मक दर्जा 243 ZA आणि के नुसार देण्यात आलाय. नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. निवडणूक आयुक्त असतात, त्यांची नेमणूक देखील राज्यपाल करतो. पदमुक्ती राष्ट्रपतीद्वारे लक्षात ठेवा होते, मात्र शपथ राज्यपाल देतात. कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. दर्जा जो आहे तो राज्याचा मुख्य सचिवाप्रमाणे असतो. राजीनामा राज्यपालाकडे देण्यात जातो. मुंबईमध्ये ऑफिस आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण आणि नागरी भागातील निवडणुका घेणे हे त्याचं काम असतं. तर आपण पहिले टॉप 21 प्रश्न बघितलेले आहे 2016 पर्यंत एसटीच्या. तर आपण 2012 पर्यंतचे राहिलेले प्रश्न आहेत 16 पासून ते पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये बनवूया. तोपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण टेलिग्रामवरती ह्याच्यावरती क्विज घेतो, तिथून तुम्ही सोडवू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.